नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 5. सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धम्म होय. अनित्यतेच्या सिद्धांताला 3 पैलू आहेत. अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत. व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहे. प्रतित्य समुत्पन्न वस्तूंचे आत्मतत्व अनित्य आहे. अनेक तत्वे मिळून बनलेल्या वस्तूच्या अनित्यतेची गोष्ट बौद्ध तत्ववेत्ता असंग याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केली आहे. असंग म्हणतो, सर्व वस्तू ह्या हेतू आणि प्रत्यय ह्यांमुळे उत्पन्न होतात. त्यांना त्याचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. जेव्हा हेतू प्रत्ययांचा उच्छेद होतो तेव्हा वस्तूचे अस्तित्व उरत नाही. सजीव प्राण्याचे शरीर म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 महाभूतांचा परिणाम होय. आणि ह्या 4 भूतांचे पृथक्करण झाले की हा प्राणी उरत नाही. अनेक तत्वे मिळून झालेली वस्तू अनित्य आहे. ह्या वचनाचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे. सजीव प्राण्याच्या अनित्यतेची सर्वश्रेष्ठ व्याख्या अशी करता येईल. तो नाही, तो होत आहे, तो घडत आहे ह्या शब्दात करता येईल. म्हणजेच बिईंग इज बिकमिंग. या अर्थाने पाहिले असता जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होता तोच प्राणी वर्तमान काळात करीत नाही आणि तोच भविष्य काळात करणार नाही. भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तो आजही नाही. वर्तमान काळी जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता आणि पुढेही तोच असणार नाही. कारण प्रतिक्षणी बदल होत आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे मनुष्य प्राणी हा निरंतर परिवर्तनशील आणि निरंतर संवर्धनशील आहे. आपल्या जीवनाच्या कोणत्याही 2 क्षणी तोच असू शकत नाही. अनित्यतेच्या सिद्धांताचा 3रा पैलू सामान्य माणसाला समजायला थोडा कठीण आहे. प्रत्येक सजीव प्राणी केव्हा ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे आहे. परंतु तो जिवंत असताना सारखा बदलत आहे किंवा घडत आहे हे समजवयास थोडे सोपे नाही. हे परिवर्तन कसे शक्य आहे याला भगवान बुद्धांचे उत्तर असे, सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे. याच अनित्यतेच्या विचारसरणीतून पुढे शून्यवादाचे रूप उदयास आले. बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे निषेध नव्हे. अनास्तित्ववाद म्हणजेच अनअस्तित्ववाद नव्हे. त्याचा अर्थ एवढाच की ह्या ऐहिक जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू असते. शून्यतेमुळे जगात सर्व अस्तित्व शक्य होते ही गोष्ट फार थोड्यांच्या लक्षात येते. शून्यतेशिवाय जगात काहीही शक्य झाले नसते. सर्व वस्तूंच्या स्वभावाच्या अनित्यतेवरच इतर दुसऱ्या गोष्टी अवलंबून आहेत. जर वस्तू सतत परिवर्तनशील नसत्या, नित्य व अपरिवर्तनशील असत्या तर एका स्वरूपातून दुसऱ्या रूपामध्ये जीवनाचे जे उत्क्रमण होते आणि सजीव वस्तूंचा जो विकास चालला आहे तो थांबला असता. कोणत्याही वस्तूमध्ये कसलेही परिवर्तन झाले नसते. कुणाचीही कसलीही उन्नती होणे शक्य झाले नसते. जर मनुष्य प्राणी मरणशील अथवा परिवर्तनशील नसता आणि एकाच स्थितीत जसाच्या तसाच राहिला असता तर काय परिणाम झाला असता? असे झाले असते तर मानवजातीची प्रगतीच खुंटली असती.
शून्य म्हणजे अभाव असे मानले तर मोठीच बिकट परिस्थिती उद्भवते. शून्य हा एक बिंदू समान पदार्थ असून त्याला लांबी रुंदी नाही. भगवान बुद्धांचा उपदेश असा की सर्व वस्तू अनित्य परिवर्तनशील आहेत. भगवान बुद्धांच्या ह्या सिद्धांतापासून काय बोध घ्यावयाचा हा अधिक महत्वाचा प्रश्न आहे. या अनित्यतेच्या सिद्धांतापासून आपल्याला जी शिकवण मिळते ती साधी सोपी आहे. कोणत्याही वस्तू संबंधी आसक्ती राखू नका. लोकांनी ही अनासक्ती मालमत्ता, मित्र इत्यादींसंबंधी ठेवावी. अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठीच भगवान बुद्धांनी म्हटले की सर्व वस्तू अनित्य आहेत. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे. नमो बुद्धाय.